श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानं तुम्हाला जे काही सांगतोय ते ध्यान देऊन ऐका, कारण तुमच्या आयुष्यात येणाऱ्या काळात काही धोक्याच्या घटना घडणार आहेत. सावध व्हा, कारण धोक्याची घंटा वाजली आहे. हो मित्रांनो, कारण येत्या 48 तासात तुमच्या आयुष्यात अशा 3 घटना घडतील ज्या ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. होय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असं काही सत्य सांगणार आहोत जे ऐकूनच तुम्ही आमचे आभार मानाल. मित्रांनो, आम्हाला माहीत आहे की तुम्ही कितीतरी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दुःखी होता. तुम्ही अनेक दुःखांचा सामना करत होता, पण आता येत्या 48 तासात तुमचं आयुष्यच पूर्ण बदलणार आहे. हो मित्रांनो, तुमच्या ग्रहांच्या स्थितीत असा काही बदल होणार आहे जो ऐकूनच तुमचे डोळे पांढरे होतील. कारण मित्रांनो, तुम्ही माझ्या बोलण्याला गंमत समजून चूक करू नका. कारण मित्रांनो, येत्या 48 तासात तुमच्या आयुष्यात मोठ्या आनंदाच्या बातम्या होणार आहेत. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या आयुष्यात खूप दुःख संकटे होती, पण आता परिस्थिती बदलणार आहे. जो शत्रू तुमच्या आनंदात विष मिळत होता, त्या शत्रूचा आता नक्कीच सर्वनाश होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ही वेळ आहे तुमच्या आयुष्यात असे आनंद घेऊन येणारी ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आनंदाच्या बातमीविषयी सांगणार आहे. ज्या 3 गोष्टीची माहिती मी देणार आहे, ज्याची काळजी तुम्ही येत्या 48 तासात विशेषतः घ्यायची आहे. मित्रांनो, माझं ऐका. जर तुम्ही ही एक चूक केली तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. म्हणूनच माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जे खरे भक्त असतील, दुर्गा मातेचे जे खरे भक्त असतील, त्यांनी या व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या भक्तीने श्रद्धेने जय माता दी, जय मा दुर्गा असं नक्की लिहा. कारण मित्रांनो, तुमच्यावर आलेल्या सर्व संकटांना माता दुर्गा नक्कीच तारण करेल. तर कुंभ राशीच्या जातकानं येत्या 24 तासात शनिदेव तुम्हाला त्या लोकांपासून वाचवणार आहे जे गेल्या अनेक दिवसापासून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत होते. जे शत्रू गेल्या अनेक वर्षापासून तुमच्यावर जादूटोणा करत होते, तुम्हाला फसवणूक करत होते, प्रत्येक पावलावर तुमच्या विरोधात नवीन कट रचत होते. मित्रांनो, जे काही सांगत आहे ते नीट ध्यान देऊन ऐका, कारण त्या सर्व शत्रूचा आता सर्वनाश होईल. मित्रांनो, शनिदेवाची कृपा आता तुमच्या आयुष्यावर बरसणार आहे. आता तुमचे शत्रू तुमच्या पाया पडणार आहेत. ज्या शत्रूची तुम्हाला अनेक वर्ष फसवले, ज्या शत्रूंनी तुम्हाला वारंवार मूर्ख बनवले आणि तुमच्यासोबत कपट लबाड केलं, त्या सर्व शत्रूचा आता सर्वनाश होणार आहे. मित्रांनो, मी जे काही सांगतोय ती गंमत म्हणून घेऊ नका. मी तुम्हाला जे काही सांगतोय ते सत्य सांगतोय, जे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या ग्रहांच्या स्थितीवरून आम्हाला जे संकेत मिळत आहेत ते खूप खास आहेत आणि येत्या 48 तासात मित्रांनो तुम्हाला तुमच्या ग्रहांची खूप चांगली साथ मिळणार आहे. कुंभ राशीच्या जातकानं लक्षात द्या, आता तुमची सर्व काही कामे पूर्ण होणार आहेत. जी अनेक वर्षापासून थांबलेली होती, जी अनेक वर्षापासून रखडलेली होती, त्या सर्व कामामध्ये आता तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळणार आहे. मित्रांनो, शत्रूंनी वारंवार तुम्हाला प्रत्येक पावलावर खूप फसवले आहे. तुमचे जे शत्रू आहेत त्या लोकांनी तुमच्या पाठीमागे तुमच्यावर खूप सारे वार केले आहेत. पण मित्रांनो, लक्षात घ्या, आता तुमचा शत्रू कितीही जोर लावू दे, पण आता जो तुमचं काहीच बिघडू शकणार नाही. होय मित्रांनो, जे काही लोक तुमच्या बोलण्याची गंमत करत होते, जे लोक तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते, ते लोक आता तुमच्या बोलण्याकडे खूप लक्ष देतील. जे लोक आता तुमच्या बोलण्यात खूप जास्त रस घेतील. त्यामुळेच मित्रांनो, मी तुम्हाला जे काही सांगतो ते आजपासून सुरू झालेला हा राजयोग तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या आयुष्यात जे दुःख होतं, अनेक वेळा तुम्ही आयुष्यात पुढे जाण्याचा विचार केला, अनेक वेळा तुम्ही खूप मेहनत केली, पण तुम्हाला तुमच्याच लोकांनी वारंवार फसवलंय. तुमच्याच लोकांनी तुमच्यासोबत वारंवार कपट केलंय, ज्यामुळे तुम्ही आजपर्यंत संकटाबाहेर येऊ शकले नाही. पण मित्रांनो, जे काही सांगतोय ते लक्षात घ्या. तुमच्या विरोधात जे शत्रू होते त्या येत्या 48 तासात शनिदेवांचा राग तुमच्या शत्रूवर होणार आहे आणि त्यांचा सर्वनाश होणार आहे. ज्या लोकांनी मित्रांनो तुमच्या विरोधात कट रचलेत, ज्या लोकांनी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय, त्या सर्वांचा आता सर्वनाश होईल. मित्रांनो, तुम्ही कधी या गोष्टीची कल्पना केली नसेल की तुमच्यासोबत आयुष्यात असंही काही होऊ शकतं. मित्रांनो, जे काही सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात. आयुष्य तुम्हाला एक संधी देत आहे. आयुष्य तुम्हाला या सोबती घेऊन जात आहे. पण मुला, माझ्या एक गोष्ट लक्षात घे, ही वेळ गमतीची वेळ नाही, तर एक साधारण नाही. यावेळी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल मित्रांनो, की यावेळी तुम्ही जर चुकूनही हे एक काम केले तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल.
ध्यान देऊन ऐका मित्रांनो, व्हिडिओला मध्येच स्किप करू नका. माझे बोलणे लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण आज मी तुम्हाला जे काही सत्य सांगणार आहे ते तुमचं संपूर्ण जीवन आयुष्यच बदलून टाकणार आहे. कुंभ राशीच्या जातकानो, हे सत्य तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलं नसेल, त्यामुळे माझे बोलणे लक्ष देऊन ऐका आणि एक गोष्ट लक्षात घे की आयुष्यात तुम्हाला अशी सुवर्ण संधी पुन्हा कधीच मिळणार नाही. तुम्हाला एक अशी संधी पुन्हा कधीही मिळणार नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला जे काही माहिती देतोय ती लक्षपूर्वक ऐका, कारण मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाहीये. असा चमत्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपर्यंत कधीच पाहिला नसेल. त्यामुळे कोणताही महामूर्खच असेल जो माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल. कुंभ राशीच्या जातकानो, जेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणीही नसेल तेव्हा हा व्हिडिओ गुपचूप बघा, कारण शत्रूचे कान उघडे असतात. शत्रू कुठूनही तुमच्यावर वार करू शकतो, म्हणून हे सत्य शत्रूच्या कानापर्यंत पोहोचू देऊ नका. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनेक अडचणी येत होत्या. अनेक संकटांनी तुमच्या आयुष्यात प्रवेश केला होता. लोकांनी तुमच्यासोबत खूप मोठे विश्वासघात केला होता. एकामागून एक नवीन समस्या तुमच्या आयुष्यात आल्या होत्या. पण मित्रांनो, आता तुम्हाला दुःखी व्हायचं नाहीये. आता तुमच्या आयुष्यात सर्व संघर्ष संपणार आहे. शत्रू कितीही कट रचू दे, कितीही मोठा असू दे, अनेक वेळा शत्रूंनी तुमच्यावर तांत्रिक क्रिया करण्याची सुद्धा योजना आखली आहे. त्यामुळे मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला माहीत नाहीये, शत्रू इतका खाली घसरला आहे की अनेक वेळा त्यांनी तुमच्यावर खूप मोठी जादूटोणा केला आहे, पण तुम्ही कधी हार मानली नाही. हा तुमचा सर्वात मजबूत बाजू आहे. पण मित्रांनो, आता तुमच्या शत्रूच्या सर्व कटावरती पाणी फिरणार आहे. येणारी वेळ तुमच्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येणार आहे आणि येणारी वेळ तुमचं नशीब जागृत करणार आहे. गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आलं होतं, अडचणी आल्या होत्या, त्या विसरून जा मित्रांनो, कारण तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जे व्हायचं होतं ते झालंय. तुमचं दुःख जेवढं व्हायचं होतं तेवढं तुम्ही केलंय. पण आता मित्रांनो, तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद आणि आनंदच राहणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुमचं काम शेवटच्या क्षणी होत असताना बिघडत होती. अनेक वेळा तुम्हाला हे समजलं नाही की शेवटी आपल्या आयुष्यात हे कसं होतंय, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही मेहनत घेण्यात कधीही कोणती काटकसर केली नाही. तुम्ही मेहनत करण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. तरी मित्रांनो, वारंवार तुम्हाला फसवलं गेलंय. वारंवार तुमच्यासोबत कपट केले गेले. त्या मित्रांनो, मी तुमच्या या सर्व समस्यावर स्पष्टपणे उपाय सांगणार आहे. मी आज तुम्हाला उघडपणे तुमच्या या शत्रूचं नाव देखील सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जो शत्रू तुमच्या पाठीमागे तुम्हाला फसवतोय, जो शत्रू तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही, तुमची प्रगती बघू शकत नाही, अशा शत्रूचं नाव आज मी तुम्हाला उघडपणे सांगणार आहे. कुंभ राशीच्या जातकानो, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, पण आजचा व्हिडिओ नीट लक्ष द्या. जर तुमच्या आयुष्यातील मोठ्या मोठ्या वेदना असतील, मोठमोठे संकट असतील, पण तुमच्या आयुष्यात तो आनंद येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. कुंभ राशीच्या जातकानो, या व्हिडिओला गंमत म्हणून घेऊ नका. तुमच्यासाठी खूप गंभीर आणि खूप महत्त्वाचा विषय आहे हा. आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी चमत्कार होताना तुम्हाला पहा, कारण या व्हिडिओकडे थोडं सुद्धा दुर्लक्ष करू नका, कारण आज मी तुम्हाला जे काही सत्य सांगणार आहे ते सत्य तुमच्यापासून कोणी लपून ठेवू शकणार नाही. हे सत्य तुम्हाला कोणी सांगितलं नाही, कारण तुमच्या शत्रूला ही गोष्ट तुम्हाला कळू नये असं वाटतंय. कारण जर तुम्हाला हे सत्य कळालं तर तुमच्या शत्रूचा मार्ग अवघड होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या शत्रूने तुमच्यापासून नेहमीच्या गोष्टी लपवल्या आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एक सत्य उघडपणे सांगणार आहेत. आज आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टी उघडपणे सांगणार आहेत, ज्या आजपर्यंत तुमच्यापासून लपवल्या गेल्या होत्या. पण आता लक्षात घ्या की तुमच्यातील आयुष्यातील सर्व अडथळे, तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असा एक शत्रू आहे जो गेल्या 5 वर्षापासून तुमच्या आनंदाला उद्ध्वस्त करतोय. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते वारंवार तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करतोय. या शत्रूला तुम्ही आनंदी राहिलेलं आवडत नाही, त्याला तुम्ही आयुष्यात पुढे गेलेलं आवडत नाही. त्यामुळे हा व्यक्ती वारंवार तुमच्या आयुष्यात नवी समस्या घेऊन येतोय. त्यामुळे नेहमीच तुमच्या नशिबाला दोष देत आलात की तुमच्या नशिबात हे काय आहे. मित्रांनो, मी जे काही सांगतोय ते लक्षात घ्या की तुम्ही नेहमीच हा विचार केला आहे की तुमचं नशीबच खराब आहे. माझ्या आयुष्यात कधीच आनंद येणार नाही. माझ्या आयुष्यात कोणताही वाईट ग्रह आहे, त्यामुळे मला आयुष्यात वारंवार दुःख मिळतंय. अनेक वेळा मित्रांनो तुम्ही तुमच्या नशिबाला दोष दिलाय. पण मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यात जो बदल होणार आहे तो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आज मी तुम्हाला त्या शत्रूचं नाव सांगणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जो तुम्हाला आयुष्यात पुढे गेलेलं बघू इच्छित नाहीये. हा शत्रू वारंवार तुमची होत असलेली कामं बिघडवतोय. हा शत्रू तुम्हाला आयुष्यात पुढे गेलेलं बघू इच्छित नाही. त्यामुळे मी जे काही सांगत आहे ते लक्ष देऊन ऐका, कान उघडून ऐका. तुमच्या आयुष्यात मकर राशीची एक व्यक्ती आहे.
मित्रांनो लक्ष द्या, खूप कान देऊन ऐका, असं सत्य तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुमच्या आयुष्यात मकर राशीची एक व्यक्ती आहे, जो कोणी परका नाही आहे, तो तुमच्याच जवळचा कोणीतरी आहे. तुमच्या जवळचा अगदी नात्यातला आहे, जो व्यक्ती तुमच्या घरी येत जात असतो, ज्याने तुमच्यासोबत अनेक वेळा जेवणही केले आहे, पण तो व्यक्ती मनापासून तुम्हाला आयुष्यात पुढे गेलेलं, थोडे जरी प्रगतीच्या मार्गावर पुढे गेलेलं बघू इच्छित नाहीये. तो व्यक्ती फक्त आणि फक्त तुम्हाला दुःखी बघू इच्छितोय. त्यामुळे तो व्यक्ती तुमच्या घरी येऊन तुमच्या सर्व आनंदाचे रहस्य समजून घेऊन तुमच्या प्रगतीच्या मार्गांना अडवून पाठीमागे अनेक वेळा तुमच्यावर वार करतोय. पण तुम्ही या व्यक्तीवर इतका विश्वास करता, इतका विश्वास ठेवता, की तुम्ही आजपर्यंत आयुष्यात कधीही त्या व्यक्तीवर संशय घेतला नाही. पण मी जे काही सांगतो ते लक्षात घ्या. तुम्ही हा विचार केला नाही की हाच तो व्यक्ती आहे, हाच तो शत्रू आहे. तुम्ही कधीच हा विचार नाही केला की हा व्यक्ती तुम्हाला फसवू शकतो. तुम्ही नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. आजही तुम्ही त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवता, डोळे मिटून भरवसा ठेवता. पण हा मित्रांनो, हा तुमचा खरा शत्रू आहे, जो तुमच्या धन दौलत, तुमच्या कुटुंबाच्या आनंदावर खूप जळतोय. हा असा शत्रू आहे जो तुम्हाला कधी प्रगती करू देत नाहीये. तो नेहमी तुमच्यासाठी नवीन समस्या निर्माण करतोय. तो नेहमी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतोय. तुमची तुलना नेहमी इतराशी करतोय. तो नेहमी हेच म्हणेल की तुझ्यापेक्षा तो चांगला आहे, तुझ्यापेक्षा तो वाईट आहे. तो नेहमी तुमची वाईट बाजू बघेल आणि तेव्हाही तुम्ही आयुष्यात काही नवीन करण्याचा विचार कराल, तेव्हा तीच व्यक्ती तुम्हाला डिमोटिव्ह करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तुमच्या आत नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला थांबेल, टोकेल, म्हणेल की अरे हे काम तुझ्यासाठी नाही आहे, हे काम तू करू नकोस, या कामात तुझं नुकसान होईल. अशा अनेक गोष्टी तुमचं लक्ष विचलित करतोय. तो माणूस तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आता वेळ असताना या व्यक्तीची साथ सोडून द्या. वेळ असताना या व्यक्तीपासून स्वतःची सुटका करून घ्या, नाहीतर मकर राशीचा हा व्यक्ती तुमचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करून टाकेल. मित्रांनो, या व्यक्तीला तुम्हाला 24 तासात ओळखायचं आहे. त्याचबरोबर या व्यक्तीसोबत तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट शेअर करू नका. आणि पहा, तुमची काय सवय आहे. तुमच्या आयुष्यात केव्हाही काही चांगलं होत असेल, कोणताही मोठा छोटा आनंद होत असेल, तर मित्रांनो तुमच्या आयुष्यात केव्हाही चांगलं घडत असेल, तेव्हा या व्यक्तीसोबत सर्व काही शेअर करू नका. तुम्ही या व्यक्तीला सर्व काही सांगता की तुमच्या आयुष्यात कधी काय होणार आहे, काय चांगलं होणार आहे, तुमचं पुढचं पाऊल सांगता आणि काय वाईट होणार आहे. त्यामुळे या व्यक्तीसोबत तुमच्या आयुष्यात एक गोष्ट शेअर केल्यामुळेच त्याला तुमच्या आयुष्यातील सर्व रहस्य माहीत होतात. मग मित्रांनो, तुम्ही विचारही करू शकणार नाही. जो तुमच्या विरोधात असे कट रचायला असतो, तो तुम्ही कधी स्वप्नातही विचार करू शकणार नाही. तुमच्या विरोधात इतका वाईट विचार तो करतो, असे कट रचतो. त्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढं सांगेल की वेळ असताना त्याची साथ सोडा. तुमच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट व्यक्तीला सांगू नका. त्याचबरोबर असा कोणताही व्यक्ती तुमच्या घरी येत जात असेल, तर त्या व्यक्तीला तुमच्या घरापासून शक्य तितकं दूर ठेवा. तुमच्या घरातील कामात अशा व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. तुमच्या घरात अशा व्यक्तीला येऊ देऊ नका, जे नेहमीच तुमच्या वाईट चिंतेत असतात, ज्यांना तुम्ही आयुष्यात पुढे गेलेलं, प्रगती केलेलं बघवत नाही. त्यामुळे अशा लोकांना घरापासून दूर ठेवणं तुमच्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे मित्रांनो. नाहीतर मित्रांनो, हे लोक तुमच्या आयुष्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे लोक नेहमी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा खेळ खेळत आहेत. आणि तुम्ही त्यांच्यावर जेवढा जास्त विश्वास कराल, तुम्ही तेवढा जास्त त्यांच्यावर भरोसा कराल, तेवढाच जास्त विश्वासघात तुमच्या आयुष्यात मिळत राहील. त्यामुळे मित्रांनो, मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्याला गंमत म्हणून समजू नका. या गोष्टी मित्रांनो गमतीच्या नाहीतच. गेल्या अनेक वर्षापासून मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दुःख पाहिलेत, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप विश्वासघाताचा सामना केला आहे. त्यामुळे मी या सर्व गोष्टी तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून आता तुमच्या आयुष्यात बदल होईल आणि तुम्ही सतर्क राहायला. आता तुमच्या आयुष्यात परिवर्तन येऊ शकेल, तुम्ही प्रगतीच्या मार्गाने पुढे जाऊ शकाल. आणि मित्रांनो, तुम्ही जर या गोष्टीची काळजी जर घेतली, तर येत्या 48 तासात तुम्हाला एकाहून एक चांगल्या नवीन संधी मिळतील. आनंद वेगवेगळ्या मार्गाने तुमच्या घरात येऊ लागेल. पण तुमच्या घरातील जी नकारात्मक दृष्टी आहे ती त्या आनंदाला घरात प्रवेश करू देत नाही. त्यामुळे मित्रांनो, यावेळी तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा जागृत ठेवायची आहे. घरात सर्व कुटुंब हसत ठेवायचं आहे. घरात चांगलं वातावरण तयार करायचं आहे. आनंदाचं वातावरण तयार करत असाल तर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढायला लागते. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा संपून जाते. मग तुमच्या कोणत्याही कामात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही जे काही काम करण्याचा विचार कराल ते काम खूप सहजपणे आणि चांगल्या पद्धतीने पूर्णपणे तुम्ही होऊ शकाल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरापासून सुरुवात करायची आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या घरातील परिस्थिती सुधारायची आहे. तेव्हा जाऊन तुमचं संपूर्ण आयुष्य हळूहळू बदलायला लागेल. घरामध्ये असलेली वाईट शक्ती
आणि तुमच्या शत्रूची वाईट नजर यापासून सुटका मिळवण्यासाठी मी काही उपाय सांगतोय, ते आवर्जून नक्की करा. मीठ आणि पाण्याचा उपाय. एका काचेच्या वाटीत किंवा भांड्यात पाणी आणि खडे मीठ, समुद्रातून काढलेले जाड मीठ घ्या. ही वाटी तुमच्या घराच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे तुम्हाला जास्त नकारात्मकता जाणवेल, जसं की बाथरूमचा कोपरा किंवा जिन्याखालची जागा. त्या पाण्यात थोडं खडे मीठ पण टाका आणि हे पाणी दररोज 2-3 दिवसांनी बदलत राहा. असं मानलं जातं की खडे मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि हे उपाय केल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात राहते. त्यानंतर मंडळी, देव्हाऱ्यात सकाळी पूजा करताना ते पाणी ठेवा देवाजवळ. पूजा झाल्यावर ते पाणी तेथून जिथे आहे तिथे ठेवून द्या. त्यानंतर तुमचा जर शत्रू घरात आला तर त्याच्यासोबत अशा काही घटना घडतील की तो लगेच तुमच्या घरातून पळून जाईल. त्यासोबतच मित्रांनो, तुम्ही गुरुवारी घराच्या उत्तर दिशेला गुलाबी कमळ ठेवल्याने तुमच्या घरात संपत्ती सुद्धा वाढेल. गुलाबी फुले ठेवल्यापूर्वी माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करावे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद मित्रांनो. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय माता दुर्गा असं लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भावमनाने करेल त्याच्यावर माता दुर्गेची कृपा सदैव राहील आणि वाईट शक्तीपासून तुमचं ती रक्षण करेल. त्यासोबतच ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा नक्की करून घ्या.